बोरिवलीमधून मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये गांजा तस्कराला भाजप आमदाराने मारहाण केल्याची घटना समोर येते। यावेळी आमदाराच्या कार्यकर्त्यांमध्ये तस्कराला मारहाण केल्याची ही घटना समोर येते। मोठ्या प्रमाणात यावेळी संतापाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील बोरिवली भागातून ही मोठी बातमी समोर येते। भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप कार्यकर्त्यांनी गांजा आणि दारू सोबतच गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहात पकडले आणि सोबतच त्याला बेदम मारहाण देखील केली आहे। चांगला चोप त्याला यावेळी दिल्याचं पाहायला मिळते। तुम्ही हे दृश्य बघू शकता की कशा प्रकारे नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आणि कशा प्रकारे याला मारहाण केली जाते। यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर याला पोलिसांच्या देखील ताब्यात देण्यात आलंय। भाजप आमदाराकडून या तस्कराला मारहाण करतानाचं हे दृश्य समोर येत आहे। भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडलंय। या व्यक्तीवर बॉटलमध्ये मूत्र साठवून परिसरातील लोकांवर ओतत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। या प्रकारामुळे आता स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। भाजप आमदार उपाध्याय यांनी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत या प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेतलाय। या दोघांची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे आता बोरिवली परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आणि या दोघांना आता पोलिसांच्या ताब्यात दिलाय।